नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आतापर्यंतच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। पहिल्यापासूनच या निवडणुकीमध्ये कोकणमधील राजकीय पारा तापलेला होता आणि आता निवडणुकीमध्ये काही ठिकाणी मतदान प्रक्रियेच्या दरम्यान राडा झाल्याचं पाहायला मिळालं। अनेक गट आमने सामने आलेले होते, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली। पोलिसांना पर्यायानं बळाचा वापर देखील त्यांना करावा लागला। त्यानंतर सुनील तटकरे यांनी या संपूर्ण प्रकाराच्या संदर्भात जी महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण ऐकूयात। तर सुनील तटकरे यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकाराच्या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र कोकणमधील राजकारण आता तापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी देखील पाहायला मिळालेल्या होत्या। तर सुनील तटकरे यांनी आता या प्रकरणावर महत्त्वाचं भाष्य केल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा या संपूर्ण अनुषंगाने येत आहेत आणि आपण पाहतोय मतदानाची टक्केवारी सुद्धा आता आपल्यापर्यंत पोहोचते। अनेक ठिकाणी अद्यापही मतदानाची प्रक्रिया सुरू आहे, काही ठिकाणी विलंबानं मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली होती। सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आपण ऐकूयात। पार्श्वभूमी असलेल्या महाडच्या शहरात आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जो प्रकार त्या ठिकाणी घडला तो अत्यंत निंदनीय होता। याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। सकाळपासूनच नामदार पुत्र त्या ठिकाणी लवाजमासह संबंध शहरामध्ये फिरत होते। मतदान केंद्रात जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या जवळ सुद्धा वाद उज्जत काहीतरी घालत होते। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान केंद्रामध्ये फक्त उमेदवारांचा प्रतिनिधी किंवा त्यांचे पोलिंग एजंट यांना त्या ठिकाणी प्रवेश असतो। त्याच्यामुळे या कायद्याचा भंग त्यांनी अगोदरच त्या ठिकाणी केलेला आहे। दुसरी घटना जी काही घडली, त्यांनी जे काही आरोप केले त्या आरोपाची सखोल चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मी स्वतः विनंती केली। त्याही घटनास्थळी पोहोचल्या, त्यांनी त्याची सखोल चौकशी पूर्णपणे करावी। माझ्या आयुष्यामध्ये मी कधी असलं कृत्य केले नाही, परंतु ज्यांचं सारं आयुष्यच हिस्टरी शितरमून आहे त्यांनी किमान तरी असं बोलण्याचा प्रयत्न करू नये। 4 वर्षापूर्वीच त्यावेळेच्या एकत्रित शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला वेळाभागाच्या परिसरामध्ये कोणी काय पद्धतीने मारहाण केलेली होती ते सुद्धा सर्वश्रुत त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे फारसं काय बोलून वेडेवाकडे आरोप करण्यापेक्षा सातत्यपणाची चौकशी त्या ठिकाणी व्हावी। आणि एक नक्की आहे की शहरामध्ये सुद्धा शांततेचं वातावरण प्रस्थापित करण्याची आवश्यकता असताना ज्या पद्धतीने गुंडगिरीचं दर्शन त्या ठिकाणी झालं ते अत्यंत निंदनीय त्या ठिकाणी आहे। सुशांत झांबरे हा एकेकाळी त्यांचा अतिशय जवळचा कार्यकर्ता, 3 महिन्यापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। त्यामुळे त्यांचा परिचय किंवा त्याच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेला आकस हा त्यांनाच माहिती असेल। आणि त्यांनी काय कारणाने शिवसेना सोडली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला हे पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। परभणीच्या जिंतूर नगरपालिकेच्या निमित्तानं अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, आरोप प्रत्यारोप झाले आणि मतदानाच्या दिवशी या ठिकाणी राडा झाल्याचं पाहायला मिळालं। किरकोळ कारणावरून हे दोन्ही गट आपापसामध्ये भिडले। जिंतूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडलेले होते। किरकोळ कारणामुळे या दोन्ही गटामध्ये वाद झाला, त्यानंतर हाणामारीत त्याचं रूपांतर झालं। पोलिसांनी मध्यस्थी करत हा संपूर्ण वाद मिटवलेला आहे। मात्र ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, परभणीच्या जिंतूर नगरपालिकेत या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे पदाधिकारी किरकोळ कारणावरून भिडले आणि त्यानंतर हाणामारी देखील करण्यात आली। पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। कांगड़ा तोड़ो पाओ तोड़ो, हम तो है ना रोड पे, उनको बोगस मत। त्यानंतर तिकडे मुक्ताईनगरच्या कोथळी